नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. काल मला धाराशिव जिल्ह्यातला एक व्हिडिओ तिकडच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पाठवला. त्या व्हिडिओवर आपलं विश्लेषण व्हावं, आपलं मत व्यक्त व्हावं, कारण हीच परिस्थिती एक रंगवून दाखवली गेली महाराष्ट्रामध्ये. कशा प्रकारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुणालाही भेटत नाहीत, कुणाला वेळ देत नाहीत, कुणाला भेटू देत नाहीत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक बॅरियर्स ओलांडावे लागतात. ही एक परिस्थिती, एक असं चित्र तयार केलं गेलं होतं काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये, आणि ज्याचं स्वरूप बंडामध्ये दाखवून ही अशा प्रकारे शिवसेनेत फूट घडवून आणण्यात आली होती. ते कारण दाखवलं गेलं होतं, ते या व्हिडिओमधून मी खोडून काढणार आहे. शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यांनी मला ते पाठवलंच, पण त्या अगोदरच हा विषय माझ्या डोक्यामध्ये फिट झाला होता. काल धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं, म्हणजे अगदी धाराशिववर बोलण्या अगोदर काहीच दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये ज्या वेळेस तिथल्या पालकमंत्र्याला ज्या प्रकारे पडली होती, शंभूराज देसाईला ज्या प्रकारे पडली होती, ते पाहता बघायला गेलं तर मंत्री, पालकमंत्री, आमदार आणि त्याला पोलिसांकडनं ही अशी वागणूक मिळत होती. तर तिथे तुमच्यासारख्या सर्वसामान्य जिल्हा प्रमुखांचं, म्हणजे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत शिंदे गटाच्या, त्यांचं काय महत्व असणार पोलिसांच्या समोर. मी सर्वप्रथम काल धाराशिवमध्ये काय घडलं हे तुम्हाला दाखवतो, त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंचा एक वैयक्तिक काही कार्यक्रम असेल, मला नाही जायचं त्या खोलामध्ये कुठला कार्यक्रम होता, पण त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ मी दाखवेल, त्या कार्यक्रमामध्ये एअरपोर्टवर, विमानतळावर राणा पाटलाच्या पोराला, म्हणजे मल्हार पाटलाला, भाजपाच्या आमदाराच्या पोराला पोलिसांनी गेट खोलला. राणा पाटलाचं पोरगा आतमध्ये आणि बाहेर हे आपले सैनिक, हे पोलिसांच्या, आता लाट्याखाट्या म्हणता येणार नाही, पण बाहेर हे सैनिक पोलिसांच्या त्या अरेरावीला सामोरं गेलं. त्याला बाहेर काढलं गेलं, गेटच्या बाहेर काढलं गेलं. आता पोलिसांना तसे आदेश असतील, आपण असंही म्हणू शकत नाही की कारण पोलिसांचं काय आहे वैयक्तिक त्याच्यामध्ये, त्या आदेशाचे पाईक. त्यांना सांगितलंय एवढ्यांना सोडा, एवढ्यांना सोडायचं. त्यांना सांगितलं गेलेलं आहे एवढ्यांना थांबवायचं, एवढ्यांना थांबवायचं. पोलीस प्रशासनाचा याच्यामध्ये काहीच दोष नाही, मी देणार सुद्धा नाही. पण यांनी आपली स्वतःची किंमत समजून घेतली पाहिजे. तुमचेच आरोप असायचे ना, साहेब भेटत नाहीत, साहेब वेळ देत नाहीत, उद्धव साहेब वेळ देत नाहीत. कमीत कमी भाजपाच्यांना आत घेऊन तुम्हाला बाहेर ठेवण्याचं काम कधीही झालं नसावं, हे तर तुम्ही सुद्धा मान्य कराल. राणा पाटलाचा पोरगा आत जातो, मल्हार पाटील आत जातो आणि तुम्हाला बाहेर ढकललं जातं. चार चौघामध्ये माणसं पाहतायत, लोक म्हणतायत सोडा बाबा त्यांना, आम्ही राहतो बाहेर, यांना सोडा, यांना सोडा, नेत्यांना सोडा, जिल्हा प्रमुखांना सोडा, आणि जिल्हा प्रमुखाला बाहेर काढलं जातं. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, कशा प्रकारे सुरुवातीलाच राणा पाटलाचा पोरगा मल्हार पाटील आत कसा गेला आणि याला कसं बाहेर काढलं पहा. शिवसेनेचे कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही. धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी हे असे राडे पाहायला मिळाले. याची सुरुवात एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधीच पाहायला मिळाली. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांचं पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत काहींना नजरकैदेत ठेवलं, तर काहींना थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अविनाश खापे आणि नितीन पाटलांसह अनेकांना ताब्यात घेतलं. मात्र सर्वाधिक राडा झाला तो विमानतळावर. एकीकडे भाजपचे नेते थाटात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना पोलीस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोखत असल्याचं दिसलं. भाजप आमदार राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांसाठी गेट उघडणारे पोलीस शिवसेना नेत्यांसाठी मात्र बंद करत होते. यावरूनच युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. शिवसेनेचे कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही. मला तुम्ही हात धरू नका. मला हात धरू नका.
जिल्हा प्रमुख आम्ही तुम्ही मला हाता होता काय संबंध आहे? नाही, मी येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. तुम्हाला मला जन्म टाकत आहे, जन्म टाकत. मी येऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. शिवसेना माझं म्हणणं आहे. तुम्ही हो, या तुम्ही म्हणे. आता सोडा. कोण लागतं काय बघू? नगराध्यक्ष त्यांना सोडा की कोण नाही त्यांना- गणपती विजय करणार बघू. नगराध्यक्षाला मध्ये घेत नाहीत शिवसेनेच्या तालुक्यात. हो ताई यामध्ये तुम्ही चला. कोण हरवतंय बघू तुम्हाला. कुठे ताई? कोण? हा? नाटकं लावले काय यांनी? एक मिनिट वाढत नव्हतं यांना म्हणलं तर इकडे या जरा मी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे साहेब. शिंदे साहेबांवर आमचं प्रचंड प्रेम आहे. आज जिल्ह्यामध्ये येत असताना मी महत्वाचा पदाधिकारी आहे. आज पास येतं कुणी बनवले कुठले निरोप नाहीत, कुणाला पास दिलेत कुणा नाही काय माहिती नाही. पाचचा अंतर कुठल्या पद्धतीचं नियोजन नाही. आम्हाला साहेबांना बघायचंय भेटायचंय. साहेब आज सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जगतात तर सगळी मोठीच लोक साहेब जाऊन भेटत असतात तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं युवा सैनिकांचं काय? जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट वाटपात युतीमधून झालेला अन्याय, पक्षातील गटबाजी या बाबतीत एकनाथ शिंदेंपर्यंत भावना पोहोचवण्याचा काही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना शिंदेंपर्यंत पोहोचूच दिलं नाही. भाजप आमदार राणा पाटलांची उचल घेत काहींनी त्यांच्या इशाऱ्यावरूनच शिवसेना संपवण्याचा विडा उचललाय म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. सगळं पाहत असताना मला का कुणास ठाऊक पुढचं विश्लेषण करण्या अगोदर मला दादांच्या त्या शब्दांची आठवण झाली आहे. लई वंगाळ राजकारण, लई वंगाळ. काही नाही रे, काही नाही, राजकारण लई वंगाळ. दादांचे शब्द अगदी इथे चपखल शोभतात. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आता खरं तर शिंदे गटाच्या या जिल्हा प्रमुखाने ते आठवायला हवं होतं साताऱ्याचं वातावरण, जिथे पालकमंत्र्याला, आमदाराला, मंत्र्याला जर हाताला रक्त येईपर्यंत ती वागणूक मिळत असेल तर तुम्ही कोण आहात त्यांच्या पुढे? विचार करा. आणि मग ते दादांचे शब्द आठवा, राजकारण लय वंगाळ. आता पालकमंत्र्यांना सुद्धा तुम्हाला जर विसर पडला असेल काय घडलं त्यांच्या बाबतीत, त्यांनी तर आपली कहाणी कमीत कमी त्या सर्वोच्च सभागृहामध्ये ठेवली. त्यांच्याकडे तो तरी एक पर्याय आहे तिथे आपल्या व्यथा मांडण्याचा चार लोकांसमोर. तर आमदार, मंत्री म्हटलं त्यांच्याकडे ते एक काय म्हणतात, संविधानाने दिलेलं ते एक आयुध आहे म्हणू शकता तुम्ही. तिथे बसले आणि तिथे त्यांनी सर्व काही आपल्या मनातली सल बोलून दाखवली. तुम्हाला कुठे चान्स मिळणार आहे जिल्हा प्रमुख साहेब? आपल्या अगरबत्त्या उदबत्त्या असं चार लोकांसमोर तुम्हाला मीडियाचा एक काय तो चान्स? आणि खरं सांगतो, अगदी खरं सांगतो, मनाला कुठेही हा प्रसंग पाहून खूप बरं वाटलं अजिबात म्हणणार नाही मी. अजिबात बरं नाही वाटलं, कारण शेवटी हे सुद्धा सैनिकच, ही सुद्धा आपलीच माणसं. आज भरकटली तिकडे आहेत, पण शेवटी आहेत सैनिक. त्यामुळे मनाला वाईट वाटलं, बरं कुठेच वाटलं नाही. एवढ्या कोत्या मनाचे आम्ही शिवसैनिक कधी होऊ शकत नाही. शिंदेच्या ह्या कार्यकर्त्यांची ही अवस्था पाहून आम्हाला सुद्धा वाईटच वाटलं. त्या शंभूराज देसाईंच्या प्रसंगांची जर तुम्हाला विसर पडली असेल तर हा एकदा व्हिडिओ पहा. सभापती महाराज, माझी हात जोडून विनंती आहे, म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो चौथ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यालाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साड्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले.
एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या सभागृहाच्या अलीकडे? त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं ते 5 फुटावर होतं सभापती महोदय. मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला मला काय वाटतं याला- पाहिजे. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं मला आम्ही. थांबायचं नाही ते तुम्हाला. बरोबर नाही परंतु सभापती माननीय महोदय. शंभूराज न्याय द्या देसाई. आम्हाला, न्याय. हो. आम्ही मला कोणाकडे याच्यात न्याय मागायचा? असं इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे. हे सगळं पाहिल्यानंतर जे कोणी ऑपरेशन टायगर 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 सतत जे कानावर पडतं, खरं तर आमच्या टायगरने याला फाट्यावर मारला ह्या कार्यक्रमाला. ते ऑपरेशन टायगर वगैरे बाजूला करा. अगोदर आपल्या एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल. कमीत कमी एकनाथ शिंदेच्या त्या पदाधिकाऱ्यांना सन्मान, ऑपरेशन एकनाथ शिंदे कार्यकर्ता सन्मान चालू करा. ते जास्त गरजेचं आहे तुम्हाला. धाराशिवच्या शिवसेनेच्या ढाण्या खासदाराने हा संपूर्ण जो कुठला कार्यक्रम, त्यांना आमंत्रण सुद्धा होतं, फाट्यावर मारला. गेलेच नाहीत, फिरकलेच नाहीत तिकडे. हे असले घाणेरडे ऑपरेशन टायगर 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 जे करतात ना, आमचे खासदार फिरकलेच नाहीत तिकडे. पहा, ओमराजेंनी शिंदेसोबत येणं टाळलेलं आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळं ओमराजेंनी स्वतंत्र भूमिका घेतली आहे. कार्यक्रमस्थळी खासदार ओमराजेंची खुर्ची ही ठेवण्यात आली नव्हती. सध्या राज्यभर ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम होता. मात्र या कार्यक्रमाला ओमराजे यांनी येणं टाळलेलं आहे. या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते. खरं तर एकनाथ शिंदेच्या ह्या कार्यकर्त्यांचा रोष हा पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि तिथले त्यांचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्या विरोधात जास्त होता. त्याबद्दल त्यांना त्यांच्या एकनाथ भाईंशी, कारण पुढचा जो व्हिडिओ दाखवणार आहे त्यातला तो जो कोणी त्यांचा पदाधिकारी आहे सूरज नावाचा, हा एकनाथ भाईला हे सगळं सांगण्यासाठी हे जाणार होते. एकनाथ भाई, आमचे एकनाथ भाई, आणि हे सगळं सांगण्यासाठी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट मी इथे पाहतोय. तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दाखवेल. पण ह्या व्हिडिओमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, चिन्ह धनुष्याचं आणि उमेदवार कमळाचा होता, हे सुद्धा हा माणूस बोलून गेला. अतिशय महत्वाची गोष्ट. या सगळ्या मागचा मतितार्थ मला तुम्हाला हा दाखवायचा आहे. कशा प्रकारे शिवसेनेचं धनुष्य वापरलं जातं, कशा प्रकारे शिवसैनिकाचं मत वापरलं जातं आणि निवडून आणलं जातो तो कमळाचा माणूस. मग शिवसेनेच्या पदरात काय पडणार, हा विचार, हा दूरदृष्टीचा विचार तुम्ही लक्षात घ्या. एक शिवसैनिक म्हणून, शिवसेना म्हणून आपल्या पदरात काय पडणार, माझा हा प्रश्न सैनिकाला आहे, त्यांच्या नेत्यांना नाही. जे बाटले गेलेले आहेत काही इकडे काही तिकडे, जे विभागले गेलेले आहेत काही इकडे काही तिकडे, त्या शिवसैनिकाला माझा हा प्रश्न आहे, शिवसेनेला काय मिळणार आहे या सगळ्यातनं. तिथे कमळाचा माणूस जर उभा राहत असेल तर, साधा प्रश्न आहे. जरा पहा हा व्हिडिओ. हा यांचा पदाधिकारी जो कोणी आहे स्पष्टपणे आतली गोष्ट सांगून घेत. भाजप आमदार राणा पाटलांची उचल घेत काहींनी त्यांच्या इशाऱ्यावरूनच शिवसेना संपवण्याचा विडा उचललाय म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. 5 जागेमध्ये 4 उमेदवार हे भाजपचेच आहेत, फक्त चिन्ह शिवसेनेचं आहे आणि उरलेल्या सगळ्या जागा त्यांनी भाजप देऊन टाकल्या. अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद देखील भाजपच्या घशामध्ये घालायचा घाट या प्रभारी जिल्हा प्रमुख
ज्ञानराज चौगुले आणि साळवी यांनी केला. ही सगळी तक्रार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली. त्या पद्धतीनं राजेंद्र साळवीला पदावरून देखील हटवलं आहे. नवीन संपर्क या ठिकाणी नेमले गेलेले आहेत. आता पुढच्या तक्रारी आम्ही करतोय. उर्वरित पदाधिकारी पदावरून हटवा, यांना बरखास्त करा आणि आपल्याला वाटेल योग्य शिवसैनिक त्या ठिकाणी पदावर आपण नेमावा. आणि ही मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत एकनाथभाईपर्यंत पोचू नये म्हणून साधारणतः तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथील 50 पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलं आहे किंवा कार्यक्रमाला त्यांनी तिथपर्यंत येऊ नये, शिवसेनेला ते एकनाथभाईंना भेटू नये आणि घरानं सांगू नये, मांडू नये म्हणून कुणालाही न भेटू द्यायचं त्यांनी घाट घातलेला आहे. त्यामुळं अतिशय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. अरे तुमच्यात दम आहे, तुमच्यात हिंमत आहे तर आमच्यासमोर या ना भेटायला आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. अरे आम्ही गावचे वतनदार आहे, इथे गावामध्ये कार्यक्रम आमचे तुम्ही येता आणि आम्हाला स्थानबद्ध करता काय? हा कार्यकर्ता म्हणतोय आम्हाला भाईंना सांगायचंय काय घडलं निवडणुकांच्या काळामध्ये. अरे पण कुणास ठाऊक, गंगाधरच जर शक्तिमान असेल तर काय वेगळा फरक पडणार आहे? आणि विचार करा, आपण म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये आपण सारे एकत्र होतो त्याही वेळेस आपला लढा हा भाजपासोबत चालू होता. त्या राणा पाटलासोबत त्याही वेळेस लढा चालू होता आणि राणा पाटलाबरोबर आजही लढाच चालू आहे. अगदी एकनाथ शिंदेच्या गटाचा सुद्धा आणि आपला सुद्धा, शिवसेनेचा सुद्धा. म्हणजे ओमराजेंचा तर तो आहेच, तो कधीच संपणार नाही. कारण ज्या प्रकारे काही गोष्टी घडल्या तिथे, आता त्या गोष्टींमध्ये मी खोलात जात नाही, तुम्ही सर्वजण समजू शकता मी काय सांगतोय ते.